हॅलो, गुड मॉर्निंग. आज होता रविवार. तसा माझ्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच, जिच्यामध्ये सकाळची संध्याकाळ आणि सोमवारचा रविवार कधी होतो ते समजतच नाही. सकाळी देवपूजा झाल्यावर नाश्त्यात मम्मीच्या हातचे गरमागरम पोहे खाल्ले. आदल्या दिवशीच मम्मी जिजा आणि इराला भेटण्यासाठी आलेली. सध्या घर आवरायला मला जमत नाही म्हणून मम्मीने स्टोर रूम आवरून दिली. काही दिवसांपूर्वीच पप्पा म्हणजे माझे सासरे चारधाम यात्रा करून आले होते. ते आले तेव्हा आम्ही बाहेर गावी गेलेलो, म्हणून आज मम्मी पप्पांना बोलवून त्यांच्या स्वागताची छोटीशी तयारी केली होती. अधिक महिना असल्यामुळे आईची आणि सासूबाईंची ओटी भरली. एरवी आईची ओटी भरत नाही असं म्हणतात. अधिक महिन्यातच आईची ओटी भरून तिचा सन्मान आदरातिथ्य केले जाते. एरवी आई आपल्यासाठी कित्येक गोष्टी करत असते आणि आपण तिला त्यासाठी गृहीत धरतो. औक्षण झाल्यावर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. उन्हाळा म्हटला की आमरस पुरणपोळीचं जेवण झालंच पाहिजे नाही. सायंकाळी आम्ही माझ्या वहिनी नेहासाठी साडी बघायला गेलो. त्यात थोडा ब्रेक घेऊन आम्ही दुर्गा कॅफेला चहा घेण्यासाठी गेलो, विच इज माय फेवरेट कॅफे फॉर चाय विथ बनमस्का. शॉपिंग झाल्यावर आम्ही सर्वजण आईस्क्रीम खायला गेलो. बाळा लहान आहे, सध्या डाएट एक्सरसाइज नाही केली तरी चालेल अशी स्वतःलाच खोटी समजूत देऊन जिभेचे लाड पुरवते. दुसऱ्या दिवशी माझ्या मावस नणंद, गुड्डीताई आणि फॅमिली जिजाला भेटायला घरी आल्या. पहिल्या भेटीतच आतू आणि जिजाची खूप छान बॉन्डिंग झाली. बिकॉज बोथ ऑफ देम बॉन्ड ऑन सेम डे अँड सेम डेट, ओनली इन डिफरंट इयर्स. जावयांना आणि भाच्यांना विष्णूचे रूप मानून या पुरुषोत्तम मासात त्यांना वाण दिलं जातं. अधिक महिन्यात दोन्ही भाचे घरी आले. हा योगायोग जरी असला तरी आमचं भाग्यच. खूप दिवसानंतर सर्वांना भेटून छान वाटलं. संध्याकाळी मोना दिदी आणि माझ्या आतेभावाची मुलं अनु, आयुष, जिजा आणि इरासोबत खेळायला आले. लहान मुलं घरी आले की घर असं बाळगोपाळांनी भरलेलं वाटतं नाही.